मौजे खानोलीच्या पोस्ट ऑफिसात कित्येक पोस्ट मास्तर आले आणि गेले, पण तिथे अखंड सत्ता चालली ना, ती मात्र आमच्या अंकुशची. केवळ पोस्ट ऑफिसातच नव्हे तर सबंध खानोली गावात सुद्धा. आपण हे बरं होतं, पोस्टात आणि गावात अंकुशची सत्ता चालते हे जसं पोस्टमास्टरला आणि गावाला ठाऊक नव्हतं, तसं ते अंकुशच्या सुद्धा लक्षात आलेलं नव्हतं. पोस्टात आपलं काम काय हे तसं अंकुशला माहिती नव्हतं. आपण सरकारी माणूस आहोत आणि त्याबद्दल पोस्ट खात्याकडून आपल्याला दरमहा 10 रुपये मिळतात एवढंच अंकुशला माहिती होतं. बाकी पोस्टाचं आणि पोस्ट मास्टरचं सगळं काम तोच करायचा. मनी ऑर्डर ही चीज म्हणजे फक्त खानोली गावात येणारी. मुंबईहून दरमहा 15-20 मनी ऑर्डर यायच्या. खानोलीतून अशी एक सुद्धा मनी ऑर्डर कधी बाहेर गेलेली नव्हती. फार तर वर्षाकाठी एखाद दुसरी तार किंवा एखाद दुसरं पार्सल एवढीच खानोलीतून बाहेर जाणारी गोष्ट. आणि तेवढंच काम पोस्ट मास्टरला. बाकी जवळजवळ सगळा व्यवहार अंकुशच्या हातात. आधी सकाळी उठून मास्तरांच्या घरी सगळं काम करायचं. उरलेल्या वेळात कार्डा पाकिटांवर शिक्के आणि सवड मिळेल तसा बटावडा. बाहेर गावाहून येणारी पत्र आणि बाहेर गावी जाणारी पत्र यांचं दुसरं वाचन आधी अंकुश करायचा. पहिलं वाचन पत्र लिहिणारा इसम करायचा आणि मग तिसरं वाचन पत्र घेणारा इसम करायचा. त्यामुळे गावात काय चाललंय ह्याची बित्तम बातमी अंकुशकडे असे. अर्थात त्या बातमीचा अंकुशनं कधी दुरुपयोग मात्र केलेला नाही. पण पत्र वाटण्यात म्हणा किंवा मनी ऑर्डरी देण्यात म्हणा, अंकुशची मखलाशी असे. पत्र आलं आणि त्यांनी ते सरळ त्याला दिलं असं कधी होतच नसे. तीच गत मनी ऑर्डरची सुद्धा. मग घेणारा इसम 4दा पोस्ट ऑफिसात येऊन चौकशी करून गेला ना तरी चालेल. कुशा, आमची मनी ऑर्डर कशी नाही येली रे? एखादी बाई त्याला रोज बाजाराला जाताना येताना विचारायची. मनी ऑर्डर येऊन 2 दिवस झालेत हेही अंकुशच्या लक्षात असायचं. पण अंकुश दाढीचे खुंट खाजवत म्हणायचा, नाही गो, आयली ऑर्डर म्हणजे घेऊन ये ना, तू जा. असे 4 दिवस गेले म्हणजे एक दिवशी अंकुश आपणहून तिला विचारायचा, ऐकलंय गो? काय ता, तुझी ऑर्डर उद्या नाही तर परवा येतली. अंकुशा, तुका कसा रे कळला? मग अंकुश उगाच गंभीर व्हायचा. सवयीनं दाढीचे खुंट चाचपायचा आणि म्हणायचा, तू सदाचीच नवीन गो. माका दत्तप्रभूचो साक्षात्कार होता तो नाही जाणा. साखर पडो रे अंकुशा तुझ्या तोंडात. त्या बाईला खूप आनंद व्हायचा. साखर पडो नुसतं म्हणतोय पण पेलोभर चहा काय देत नाही. नाही रे पुता, तू ऑर्डर घेऊन ये. दे नो दुधाचा चहा. नाही निस्ती चाय नको माका. दत्तप्रभूचो नारळ पण ठेव. ठीन रे, ये तू. मग दुसऱ्या दिवशी अंकुशची स्वारी डुलत 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 रवाना व्हायची. कमरेपर्यंत उतरलेली खाकी चड्डी, ढम्म फुगलेलं पोट, त्यावर घट्ट बसलेला 4 खिशांचा खाकी कोट. प्रत्येक खिसा पुन्हा काही ना काही कोंबल्यामुळे तट्ट फुगलेला असायचा. गळ्यात आडवा पट्टा टाकून पाठीवर लटकावलेली चामडीची बॅग. त्या बॅगेला कितीतरी कप्पे होते. एका कप्प्यात कोरी कार्ड पाकिट, दुसऱ्या कप्प्यात दौत, तिसऱ्या कप्प्यात वाळू, चौथ्या कप्प्यात वाटायची पत्र, एका कानावर पेन्सिल, दुसऱ्या कानावर टाक. पाय ओढत हे बुटुक बैंगण गावभर फिरायचं. वाटेत देवळातला सदू गुरव हाक मारायचा, रे अंकुशा, आमचा काय असा? तुका काय होया? तुला काय पाहिजे असं देवानं भक्ताला विचारावं ना, तसा अंकुश विचारायचा. आता आमका कोणाची ऑर्डर घेतली रे? आमचा काय कार्डा नाही तर पाकिट. परवा हो अंकुश भविष्यवाणी फेकायचा. तुका कसा कळला? दत्तप्रभू. तिसऱ्या दिवशी सदूचं कार्ड तो पोस्ट करायचा आणि तिथून बाहेर पडताना पानवेलीवरून 5-10 पानं खोडून रस्त्याला लागायचा. कृष्णा आपटे हा व्यवसायानं हरिदास दिवसभर पंचांग उघडून बसायचा. गावातल्या सगळ्या लोकांना सगळ्या तऱ्हेचं भविष्य सांगायचा.
पण स्वतःच्या मुलीचं लग्न कधी आणि कोणाशी जुळेल हे काही त्याला कळत नव्हतं. पण एकदा अंकुशा स्वतःहून कृष्णा आपटेच्या घरी गेला. काय अंकुशा, आज इकडे कोणीकडे? नाही, सहज इलंय हो. काय विचारायचंय तुला? छ्या छ्या, मी नाही कोणाक विचारू. काय आमचो दत्तप्रभू स्वप्नात येऊन सगळा सांगता आमका. हो का? आपटे कुत्सितपणे गालातल्या गालात हसला. मालवणा का कोणाकडे? दुसऱ्याची उत्सुकता वाढवण्यासाठी थांबून थांबून एक एक शब्द बोलण्याची अंकुशची जुनी सवय. अरे पुढे बोल तरी. नाही, तुमच्या मुलीची. होय होय, सोयरीक सोयरीक माझ्या मुलीची. हा, त्याच ना. काय काय झालं काय त्याचं? त्याचा काय वाता? नाही, तुला कसं कळलं? आमचं दत्तप्रभू. जुळेल म्हणतोस? जुळेल म्हणतोस? नाही, त्याचा काय असा म्हणजे? अरे बोल तरी. जुळेल, जुळेल. तुझ्या तोंडात साखर पडो रे अंकुशा. निस्ती साखर? मग काय हवंय सांग. आपटे प्रचंड खुश झाला होता. एक पावली तरी टाका. हे बरं, तू चटपट बोलतोस बर का. असं म्हणत आपटेनं कनवटीची पावली फेकली. पण एक मातूर करा हो आपटे. काय करू सांग. त्याचा ता म्हणजे काय असा ता? अरे पटपट बोल अंकुशा. म्हणजे ता वरदक्षिणेचा. वरदक्षिणेचं काय? नाही, त्या प्रश्नावर मोडतो घालू नका ता. अरे पण तो वरपक्ष काय मागणार त्याच्यावर अवलंबून ना अंकुशा. आता वरदक्षिणा त्यांनी 1000 रुपये मागितली तर कुठून आणायची सांग. नाही हो, इतकी नाही. म्हणजे काय? तोपर्यंत अंकुशानं डोळे मिटले, हात जोडले. प्रभू प्रभू असं पुटपुटत अंकुश दत्तप्रभूंना हाक मारायला लागला. कोण प्रभू? कोण? नाही, आमचे दत्तप्रभू. अंकुशचे डोळे मिटलेलेच. काय झालं? काय काय झालं? आपटेची उत्सुकता वाढली होती. 600 रुपयात जमा आता. कसा? नाही, 600 आनंदाने देईन मी. 600 आनंदाने देईन. पण ती माणसं खट आहेत अंकुश. तुम्ही आतून 2 नारळ आणावं आणि हात लावून समोर ठेवा. 2 नारळ ठेवताच अंकुशनं टाळ्या वाजवल्या. दत्तप्रभूंना जाग आणली. तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडला आणि म्हणाला, तुम्ही निश्चित राहा हो. फक्त 600 रुपये हो. आमच्या प्रभू कामाक लावलं हो. असं म्हणून अंकुशनं नारळ उचलले, पिशवीत टाकले. डुलत 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 रस्त्याला लागला. अहो, मालवणहून आज सकाळीच आलेलं पाकिट उघडून वाचून आणि मग बंद करून त्याचं 3 दिवसानंतर आपल्या मुलाच्या म्हणजे शंकूच्या हस्ते अंकुशनं ते पाकिट आपट्याकडे रवाना केलं. पत्र वाचलं. आपटे नाचायला लागला आणि शंकूच्या हाती आणखीन एक नारळ ठेवला त्याने. आपटेच्या मुलीचं लग्न झालं तेव्हा अंकुशला धोत्राचं एक पान मिळालं. अहो, इतकंच नाही, अरे तुझा दत्तप्रभू आहे तरी कुठे? असं आपटे चौकशी करायला लागला. देवळ बिवळ काय नाही हो. आमचो देव कसो? आमचो देव आमच्या मनात असता हो. असं सांगून अंकुशनं आपटेच्या परसातल्या 4 शेवग्याच्या शेंगा तोडल्या आणि त्या लोंबवत अंकुश रस्त्याला लागला. पण दत्तप्रभूनं अंकुशावर मात्र बिकट प्रसंग आणला. शंकू हा अंकुशचा एकुलता एक मुलगा. त्याला मॅट्रिक करायचं आणि पोस्टमास्टर म्हणून चिकवून द्यायचं हे अंकुशचं एकुलतं एक स्वप्न. पण त्या स्वप्नात कोलदांडाच आला की. एक दिवशी शंकू रडत रडत घरी आला. काय झालं रे पुता? मी शाळेत नाही जायचं आता. रडून रडून शंकू घामाघूम झालेला होता. अरे पण पुता झाला काय? मास्तरान मारलान असं कळवळून सांगत शंकूनं पाठ उघडी केली. अंकुशा मूळचा भाबडा. पोराची पाठ बघून तो कळवळला. वेताचे 5-6 सपकारे आडवे उभे उठले होते पाठीवर. एका ठिकाणी रक्ताची रेष सुद्धा होती. कोण रे हो दैत्य? अंकुशनं उभ्या आयुष्यात पहिल्यांदा आपला आवाज चढवला होता. तो आमचो बर्वे मास्तर. तो बर्वो. अंकुशला क्षणभर काय करावं हे सुचेना. बर्वे मास्तर गावात नवीनच आला होता. तिशीच्या आतला, पण आला तोच हेडमास्तर म्हणून आला. अक्कडबाजीनं गावात फिरायचा. जवळून गेला तरी अत्तराचा घमघमाट यायचा.
त्याच्या नुसत्या छडीच्या धाकानं त्याने महारांची चांबारांची 5-6 पोरं घरी बसवून टाकली होती. तीच गत कुणब्यांच्या पोराची करावी असा बारव्याचा विचार होता. तो स्वच्छपणे उघडपणे म्हणायचा, या लोकांनी ना आपली शेती भाती करावी. यांना शिक्षण कोणी सांगितलंय? शिक्षण घ्यावं ते फक्त ब्राह्मणांच्या मुलांनी. छडीच्या जोरावर या बर्वे मास्तरनं कितीतरी कुणबी पोरं घरी बसवली होती. पण अंकुशानं नेट धरला. शंकूला घेऊन तसाच तो शाळेत गेला. त्यानं मास्तरला शंकूची पाठ दाखवली. ती बर्वेनं बघितली आणि बर्वे हसत बसला. उतार वयाचे इतर जुने मास्तर उभे होते, पण त्यांची सुद्धा बर्वेच्या पुढ्यात हळहळण्याची पात्रता नव्हती किंवा प्राज्ञा नव्हती असं म्हणाला तरी चालेल. अंकुशनं नानापरीनं विनवलं, पण बर्वे काही हटला नाही. पोराला शेतावर घाल तुझ्या, एवढंच सांगून बर्व्यानं अंकुशला आणि शंकूला ढकलत ढकलत बाहेर काढलं. अंकुश तसाच खोताच्या घरी गेला. धनी तुम्ही गावचे धनी हो, तुम्ही या अन्यावात लक्ष घाला हो, असंही अंकुश खोताला हात जोडून म्हणाला. मास्तर म्हणतात ते खरे, सगळे शिकायला लागले तर शेती भाती कोणी करायची? आम्ही करायची का? हा खोतानी सवाल विचारला अंकुशला आणि तोच त्याने आलटून पालटून घोळला सुद्धा. अंकुशा पोराला घेऊन घरी गेला. आठवडा झाला शंकू घरीच होता. एकदा दुपारची वेळ. अंकुशा आलेल्या पत्रावर शिक्के मारून मालवणला रवाना होणारी थैली भरत होता. तेवढे शाळेतनं एक पोरगा आला आणि म्हणाला, डाक गेली. ही काय चालली? मी हा पाकिट त्याच्यात टाकू, आजच्या डाकेत जाऊ दे. कोणाचा रे पाकिट? ते बर्वे मास्तरचा था, पण आजच्या डाकेत जाऊ द्या. जायत रे. असं म्हणत अंकुशनं पाकिट हातात घेतलं. पोरगा निघून गेला. बर्वे मास्तरचं पत्र अंकुशनं खिशात घातलं. बाकीची पत्र थैलीत टाकून त्यानं थैलीची मुसकी आवळली, गाठीवर लाखेचे थेंब टाकले, वर पोस्टाचा ठसा मारला आणि थैली रनरच्या हवाली करून टाकली. रनरची पाठ वळताच अंकुशानं बर्वेचं पत्र काढलं. पाकिटावर पत्ता कुमारी तारा साठे, जिल्हा बोर्डाची शाळा क्रमांक 1 मालवण असा होता. लग्न न झालेला हा मास्तर मुलीला पत्र पाठवतो. अंकुश दाढी खाजवायला लागला. पाकिट आपल्या तोंडावर धरलं. हा 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 करत वाफ टाकायला लागला. थोड्या वेळानं अंकुशनं पाकिट उघडलं. प्रिय. अरे चोरा, लग्न केल्याशिवाय दुसऱ्याच्या पोरी प्रिय म्हणतो? या तुझा शिक्षण? अंकुशची कानशील गरम व्हायला लागली होती. तो पत्र पुढे पुढे वाचत गेला तेव्हा तर त्याच्या अंगावर शहारे आले. म्हणजे सगळंच त्याला समजलं असं नाही, पण त्यात घाणेरडा मजकूर आहे ह्याची अंकुशला खात्री पटली. असं मजकूर असलेलं पाकिट आपल्या पोस्टातनं जावं आणि ते त्या मुलीच्या हातात पडावं हे काय अंकुशला पटेना. क्षणभर अंकुशला वाटलं पत्र फाडून फेकून द्यावं, पण दत्तप्रभूंनी त्याला वेळीच जाग आणली. फाडण्यासाठी उचललेलं पत्र त्यांनी फाडलं नाही. खिशातला एक आणा टाकला. पोस्टाचं नवीन पाकिट विकत घेतलं. त्या पाकिटात ते पत्र टाकलं. पाकिट बंद केलं. पाकिटावर खोताच्या मुलीचं नाव टाकलं. पत्ता घातला खोताचा आणि बंद पाकिटावर 2 शिक्के मारले. तिसऱ्या दिवशी खोत शाळेत शिरला, तो हातात चप्पल घेऊन. बर्वे होता वर्गात. खोत तडक वर्गात घुसला आणि रागाच्या भरात त्यानं काहीही न बोलता बर्वेच्या मुस्कटातच चप्पल हाणली. या आकस्मित हल्ल्यानं बर्वे अर्धा अधिक हा बकला. काय चाललंय काय? तुम्ही आधी बाहेर व्हा, बरं बाहेर व्हा. बर्वे कसा बसा कडमडत बोलला. मी बाहेर? तुझा बाप यायला हवा हो? खोतानं आवाज एवढा चढवला की सगळ्या वर्गातली मुलं बर्वेच्या वर्गाच्या भोवती जमा झाली. इतर मास्तर बर्वेच्या वर्गात घुसले. सगळे मास्तर मनातून बर्वेचे शत्रूच होते. वरून भांडण सोडवण्याचं निमित्त करून ते सुद्धा बर्वेलाच रेटायला लागले. हा फडवा. खोत पुन्हा चप्पल उगारायला लागला. हा शिवेगाळ नको, लक्षात घ्या, ही शाळा आहे लक्षात घ्या तुम्ही. बर्वे शिस्त प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायला लागला होता. होय रे होय, ही शाळा आणि तू मास्तर माझ्या मुलीला प्रेमपत्र लिहितो? बर्वे गडबडला. बर्वेला काय कळेच ना. काय बोलताय काय? तुमच्या मुलीला कोणी लिहिलंय पत्र? कोणी लिहिलं?
खोताने जोरात श्वास घेतला. हो मग कोणी लिहिलं तुमच्या मुलीला पत्र? पुरावा दाखवा, दाखवा पुरावा. हा घे पुरावा. असं म्हणून खोतानं पत्र बर्वेच्या तोंडावर फेकून मारलं. पत्र उघडण्याच्या आधी पत्राचा गुलाबी कागद बघितला आणि बर्वे खचला. पण हे पत्र खोताकडे कसं गेलं? पण तो विचार करायची खोतानं बर्व्याला फुरसतच दिली नाही. बघा बघा तुम्ही सगळे बघा, बघा अक्षर बघा, अक्षर बघा, बर्व्याचंच आहे का नाही? सही बघा, सही बर्व्याचीच आहे का नाही बघा. असं तोंडातल्या तोंडात म्हणत खोत सगळ्यांच्या पाशी फिरायला लागला. म्हणजे काय? अक्षर त्याचंच आहे, सही सुद्धा बर्व्यांचीच दिसते हो. असं तोंडातल्या तोंडात म्हणत सगळे मास्तर आंबट चवीनं ते पत्र वाचायला लागले. तुम्ही इथे काय करताय? काय करताय तुम्ही इथे? तुम्ही सगळे चालायला लागा. बर्वे सगळ्या मास्तरांवर डाफरला. विशेषतः आपलं खाजगी पत्र, तेही आपल्या प्रेयसीला लिहिलेलं पत्र हाताखालचे मास्तर वाचतात, ही गोष्ट बर्वेला काही सहन नाही झाली. बर्वेचा हुकूम होताच मास्तर वळाले, पण खोत दाराकडे पळाला. त्याने सगळ्यांना अडवलं. तो म्हणाला, कुठे जाताय? जाताय कुठे? वाचा, वाचा की या बर्वेची अक्कल. शिका, शिका त्याच्याकडून मुलींची चुंबनं कशी घ्यायची शिका. वाचा रे वाचा, अंगावर वाचताना काटा येतोय. असं म्हणत खोतानं अक्षरशः खिशातून चष्मा काढला, नाकावर तो ठेवला आणि पत्र वाचायला सुरुवात केली. ऐका ऐका प्रिये, तुझ्या पहिल्या दर्शनानं माझा कलिजा खलास झाला. अहो पण पोरांसमोर बेआबरू नको म्हणून बर्व्यानं खोताच्या हातून पत्र घेतलं हिसकावून. त्या सरशी खोताचं मस्तकच उडालं. त्याने लांडग्यासारखे बर्वेवर झडप टाकली. बर्वे आडवाच पडला. खोतानं त्याला मारहाण केली, पण काही पोरांनी सुद्धा संधी साधून मास्तरला चिमटे काढून घेतले. हिसकावून घेतलेलं पत्र पुन्हा खिशात टाकलं आणि खोत गरजला, भामट्या, माझ्या मुलीला प्रेमपत्र लिहितोय? हा निघालो मी डेप्युटीकडे. तुला मुळात सकट उघडून काढतो का नाही बघ. असं म्हणत मोठ्या योद्ध्यासारखा खोत करा 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 चपला वाजवत शाळेच्या बाहेर पडला. मास्तरांनी बर्वेला वर्गाच्या बाहेर नेलं. बर्वेचं धोतर फाटल्यामुळे त्याला तात्काळ धावत घरी जाणं भाग होतं. बर्वे शाळेबाहेर जाताना जमलेल्या 200-250 पोरांनी बर्वेची अक्षरशः हुर्यो उडवले. त्या रात्री बर्वे गाव सोडून झाला पासार. त्यानंतर त्याची बदली झाली. तो सस्पेंड झाला. इथपर्यंत गावात अफवा येत होत्या. खरं काय झालं कोणास ठाऊक, पण बर्वे त्या शाळेतून गेला एवढं मात्र खरं. मग अंकुशानं नारळ फोडला, अक्षरशः दत्तप्रभूंची प्रार्थना केली, कारण शंकू पुन्हा शाळेत जायला लागला होता. अर्थात या सगळ्या प्रकरणाला अंकुशचं पोस्ट खातं कारणीभूत होतं हे मात्र कधीही कुणाला कळलं नाही. विषय निघाला तर अंकुश एवढंच म्हणतो, सगळी दत्तप्रभूची कृपा हो.